आपण बघताय ही दृश्य आहेत सांगलीवाडी, जिल्हा सांगली या ठिकाणची. मुंबईमध्ये चाललेल्या मराठा आंदोलकांसाठी या सांगलीवाडीतील गावकऱ्यांनी एकत्रित येऊन हे साहित्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये माजी नगरसेवक दिलीपभाई पाटील, उदय पाटील, त्यानंतर जर बघितलं तर माजी नगरसेवक अजिंक्य पाटील, तसेच चेतन कदम, तसंच अभिजित कोळी उर्फ छोटू, तसेच गावातील अनेक नागरिकांनी मिळून मुंबईमध्ये चालणाऱ्या मराठा आंदोलकांसाठी जे काही जरांगे पाटील तिथे उपोषणला बसलेले आहेत आणि उपोषणला बसलेल्या ठिकाणी लाखो मराठा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे. जे मराठे मावळे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्या अन्न पाण्याची सोय व्हावी म्हणून सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी या गावच्या ठिकाणातून या सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन सांगलीवाडीतून हा आयशर ट्रक अन्नधान्य अगर खाद्यपदार्थानं भरलेला आहे. या सांगलीवाडी गावातून हा पूर्ण भरलेला ट्रक हा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे आणि रवाना होण्यासाठी हे सर्व धर्मीय एकत्र आलेले आहेत. तर आपण या ठिकाणी विचारतोय की सर आपलं नाव सांगा. माझं नाव मराठा सेवक अमोल अशोक गोटखिंडे. बर, काय आपण नियोजन केलंय? मराठा समाज सांगलीवाडी यांच्यातर्फे आमच्या सर्व समाज बांधवांनी आव्हान केलं व त्या पद्धतीनं सर्वच बांधवांनी व सांगलीवाडीच्या सर्वच घटकांनी इथं येऊन आज आमच्या मुंबईमध्ये जे जे मराठा बांधव आहेत त्यांच्यासाठी काही ना काहीतरी करायचं उपाययोजना केली व त्या पद्धतीनं आम्ही आज भाकरी असू दे, राजगिऱ्याचे लाडू किंवा त्यांना जे सोयीचं आहे ती सगळी उत्पादनं आम्ही इथून पाठवतोय. ताई एक सांगा, या ज्या ट्रक मध्ये साहित्य आहे ते सर्व जाती धर्माच्या लोकांनी दिले की मराठा बांधवांनी दिले? सर्व जातीचं सांगलवाडीकरांनी दिलेलं आहे. सांगलवाडीकरांनी दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हा ट्रक आता सांगलीवाडीतून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. या शेकडो लोकांनी एकत्रित येऊन, सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन हा ट्रक आता मुंबईच्या दिशेने रवाना होतोय.